महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी ताईंना सेवानिवृत्तीनंतर 1 लाख रुपये तर मदतनीसना 75,000 रुपये रकमेत वाढ होण्याबाबतची आली आहे अपडेट। पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीसाठी अटपट अर्ज। सेविकांना निवृत्तीनंतर 1 लाख तर मदतनीस महिलेस अवघ्या 75,000 रुपयाचा लाभ। वयाच्या 65 वर्षापर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस महिला काम करू शकते। सेवानिवृत्तीनंतर किंवा कामावर असताना मयत झालेल्या सेविकांना केवळ 1 लाख रुपये दिले जातात, तर मदतनीस कर्मचाऱ्यास अवघे 75,000 रुपये मिळतात। ही रक्कम वाढवावी याबाबतची ही आहे अपडेट। सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये 108 सेविका व 200 मदतनीस पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी जिल्ह्यातून रिक्त जागाच्या तुलनेत अटपट अर्ज आले आहेत। अक्कलकोट, बार्शी, उत्तर कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील महिलांची सर्वाधिक अर्ज आहेत। अंगणवाडी सेवकासाठी इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण अपेक्षित आहे, पण D.Ed पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुण महिलांनी या पदासाठी अर्ज केले आहेत। दुसरीकडे मदतनीस पदासाठी इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण आवश्यक आहे, तरी पण पदासाठी 12वी पर्यंत अर्ज तरुणींनी महिलांनी अर्ज केल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। त्यात विधवा, परित्यक्त्या महिलांचाही समावेश आहे। शैक्षणिक कागदपत्रानुसार उमेदवारांना 100 गुण दिले जातात। त्यापूर्वी कोठे अध्यापन केले, काम केल्याचा अनुभव असल्यास त्यांना स्वतंत्र गुण आहेत। आता अर्ज करण्याची मुदत संपली असून सध्या अर्जाची छाननी, कागदपत्राची पडताळणी सुरू आहे। पडताळणी अंती प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। त्यानंतर त्या याद्या गावागावात प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जातील। प्राप्त हरकतींवरून निर्णय झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील। सेविकाला दरमहा 12,000 ते 15,000 रुपये तर मदतनीसांना 10,000 रुपये मानधन आहे। अंतिम गुणवत्ता यादीनंतर नियुक्तीचे आदेश। पडताळणी समिती कागदपत्राची पडताळणी करेल। त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। त्या याद्यावर 10 दिवसाची हरकती मागून त्या हरकतीवर निर्णय होऊ लागेल। लगेच अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल।